घराघरातल्या तरुण, मध्यमवयीन किंवा विवाहोत्सुक अशा तरुणांनी याचा विचार केला पाहिजे की आपल्या वागण्या बोलण्याची एक अलिखित का होईना पण आचारसंहिता असली पाहिजे. त्यात ढोबळमानाने काय काय असलं पाहिजे? त्यात 3 मुद्दे असले पाहिजे. पहिलं म्हणजे सुरक्षेची समानता. जेवढी सुरक्षा तुम्हाला आवश्यक आहे तेवढीच तिलाही गरजेची आहे. म्हणजे तिला जास्त गरजेची आहे असंही मानण्याचं काही कारण नाही. तिची ती सक्षम आहे, पण जेवढी तुम्हाला गरजेची तेवढीच ती तिलाही गरजेची आहे. दुसरी आहे संधीची समानता. ज्या संधी तुम्हाला हव्या आहेत, तुम्हाला सिनेमा बघायचा आहे, तू जरा बघ मुलांकडे, मी जरा पिक्चर टाकून येतो. हा काय प्रकार आहे? मग एक दिवशी तू का नाही करत असं? तिला पण पिक्चर टाकू दे. तुमच्या मैत्रिणी आहेत पण तिचे मात्र नको का? असू शकत नाही. तुमची जेवढी निकोप निर्भेळ मैत्री आहे तिची पण असू शकते. नाही ते बाईला बरं दिसत नाही. कोणी ठरवलं रे? त्यामुळे संधीची समानता, सगळ्या प्रकारच्या संधी. आणि तिसरं आहे ती म्हणजे सन्मानाची समानता. जो रिस्पेक्ट पुरुषाला मिळतो तोच रिस्पेक्ट बाईला मिळाला पाहिजे. म्हणजे आजकाल निमंत्रण पत्रिकेवर सुद्धा लोक नवरा बायको दोघांची नावं टाकतात, जी चांगली पद्धत आहे. आणि अनेकदा तर श्रीमती अमुक अमुक आणि श्री असं टाकतात, विच इज बेस्ट. गृहलक्ष्मी आहे ना ती, मग तिला आधी नको तुम्ही स्थान द्यायला. बरोबर.